Good morning, my dear students. I, Bhalsingh Mahesh, Principal of Prora Medical Trust, College of Pharmacy, Shevgaon, welcomes you all for this fifth lecture on topic inventory control. In earlier lecture, we have started this point, that is the inventory control, and in that inventory control, we have studied the various points which are objectives of inventory control. Then we have seen the various techniques which are used for the control of inventory. In that we have taken the brief information about the ABC analysis, then economical order quantity method. Then also we have seen the method, that is the perpetual inventory control. And in today's lecture we are going to learn the various another three methods used for the control of inventory. These include review of slow and non-moving items, input and output ratio analysis, and settling of various levels. These are the three topics, or these are the three techniques which we are going to study in this today's lecture. So, my dear student, you know that these are the various techniques which are used to control the inventory. आता आपण पाहिलं होतं what do you mean by inventory? Inventory is nothing but the total value of raw material, finished product, machineries, right? All things included in your business is called as the inventory. आता inventory आपण कशाला म्हणतो जनरली, ज्या पण आपल्याकडे वस्तू असतील त्याची एकत्रित किमतीची बेरीज, बरोबर. मग त्या वस्तू फिनिश फॉर्ममध्ये असतील, कधी कधी सेमी फिनिश फॉर्ममध्ये असतील, किंवा कधी कधी ॲज अँड रॉ मटेरियलमध्ये असतील, तर त्या सर्वांची एकत्रित बेरीज म्हणजेच काय, दॅट इज नथिंग बट द इन्व्हेंटरी. आणि मग आपण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या टेक्निक्स पाहतोय टू कंट्रोल द इन्व्हेंटरी. वाय वी नीड टू कंट्रोल द इन्व्हेंटरी. आता का आपल्याला इन्व्हेंटरी कंट्रोल करण्याची गरज आहे, तर त्याच्यासाठी ते सांगितलेलं आहे, इन्व्हेंटरी इज अन इम्पॉर्टंट कॉन्स्टिट्यूएंट ऑफ द टोटल कॉस्ट, and as such a proper system of inventory control leads to significant economy in the total cost of production. Why this inventory control is necessary? Because this inventory control, due to the inventory control we can manage the business significantly, right? जर आपण इन्व्हेंटरी कंट्रोल केलं तर आपण आपला बिझनेस व्यवस्थित चांगल्या प्रकारे मॅनेज करू शकतो. आता इन्व्हेंटरी म्हणजे काय, ज्या वस्तू आपल्याकडे अवेलेबल आहे त्याची सर्वांची टोटल बेरीज, व्हॅल्यूची बेरीज. सो देअर शुड बी अ प्रॉपर सिस्टीम मस्ट बी एनफोर्स टू डिटेक्ट अँड कंट्रोल स्लो मुव्हिंग ॲटम्स, ॲब्सोल्यूट ॲटम अँड डॉर्मनंट स्टॉक. आता दीज आर द थ्री टाइप्स ऑफ स्टॉक. कोणकोणते? स्लो मुव्हिंग ॲटम्स, ऑब्सोलेट ॲटम्स अँड डॉर्मनंट स्टॉक. आता आपण असं कन्सिडर करू, आपला एक व्यवसाय, वी आर रनिंग अ बिझनेस. सपोज वी आर रनिंग अ फार्मास्युटिकल कंपनी. आता आपली एक फार्मास्युटिकल कंपनी आहे. मग त्या कंपनीमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे मेडिसिन बनवतो. फॉर एक्झाम्पल सिरप, ऑइंटमेंट, इंजेक्शन, क्रीम, टॅबलेट्स. दीज आर द वेरियस प्रोडक्ट विच आर प्रोड्यूस बाय द फार्मास्युटिकल इंडस्ट्री. मग ज्यावेळेस आपल्याकडे ही मोठी इंडस्ट्री आहे, त्यावेळेस आपण काय पाहिलं पाहिजे, त्यातले कुठले ॲटम्स काय स्लो मुव्हिंग आहेत, म्हणजे एकदम. आता आपण त्याचे डेफिनेशन पाहणार आहोत. व्हॉट इज मीन बाय स्लो मुव्हिंग ॲटम्स, ऑब्सोलेट ॲटम्स अँड डॉर्मनंट स्टॉक. ह्या तिन्ही स्टॉकचा वेळोवेळी रिव्ह्यू घेणं ही इम्पॉर्टंट असतं. कशासाठी? फॉर द प्रॉपर इन्व्हेंटरी कंट्रोल. देन व्हॉट डू यू मीन बाय स्लो मुव्हिंग ॲटम्स? स्लो मुव्हिंग मटेरियल्स आर दोज ॲटम्स विच आर मुव्हिंग ॲट अ स्लो रेट. ज्या वस्तू आपल्या कंपनीमधून बाहेर जात आहेत, कशा? स्लो मुव्हिंग. म्हणजे फिनिश प्रोडक्ट, आपण सपोज कशाच तरी सिरप बनवलं आहे, बरोबर, आणि त्या सिरपला मागणी थोडी कमी आहे, राईट, दॅट ॲटम्स इज कॉल्ड ॲज द स्लो मुव्हिंग ॲटम. Also the dormant material means what? These are those atoms which are moving temporary because of seasonal production. Dormant material म्हणजे काय? जे मटेरियल काय होतं, फक्त सीजनल चालतं. सीजनल म्हणजे सपोज आता सीझन कोणता आहे? कोल्ड सीझन आहे. मग कोल्ड सीझनमध्ये काय, कोणती? द कोल्ड क्रीम्स आर जनरली यूज. कोल्ड क्रीमचं जास्त डिमांड कधी वाढतं? इन ओनली कोल्ड सीझन. मीन्स
कोल्ड क्रीम कोणत्या कॅटेगरीमध्ये येईल? डॉर्मनंट मटेरियल. म्हणजे असे आयटम्स पण पाहिले पाहिजे की ज्यांची स्लो मुव्हिंगमध्ये जे आयटम्स एकदम स्लोली बाहेर जात आहेत. त्याच्यानंतर डॉर्मनंट मटेरियल म्हणजे ज्या आयटम्सला फक्त सीजनल डिमांड आहे. अँड व्हॉट डू यू मीन बाय ॲब्सोल्यूट आयटम? ॲब्सोल्यूट आयटम्स आर दोज विच बिकम युजलेस ड्यू टू द चेंज इन डिझाइन, मेथड ऑफ मॅन्युफॅक्चरिंग, प्रोडक्ट अँड प्रोसेस. Dormant items means those items which are not or no more use, right? Dormant stock म्हणजे कोणता? जे आयटम्स परत आता मार्केटमध्ये वापरले जात नाही. कशामुळं? ड्यू टू द चेंज इन डिझाईन. कधी कधी डिझाईन चेंज होती एखाद्या प्रोडक्टची, और ड्यू टू द मेथड ऑफ मॅन्युफॅक्चरिंग चेंज झाली, किंवा प्रोडक्ट चेंज झालं, किंवा प्रोसेस चेंज झाले. याच्यामुळं जे आयटम मार्केटमध्ये विकल्या जात नाही त्या आयटमला म्हणायचं ऑब्सलेट आयटम. म्हणजे आता सपोज आपण एखादा ड्रग बनवतो, एखादं काय बनवतो आपण? अँटीबायोटिक बनवतो. सपोज वी आर प्रोड्युसिंग अँटीबायोटिक. मग सपोज आपण इरिथ्रोमायसिन अँटीबायोटिकच्या टॅबलेट बनवतोय. मग इरिथ्रोमायसिन इज नाऊ रिप्लेस बाय द ॲझिथ्रोमायसिन. म्हणजे जे इरिथ्रोमायसिन आहे आपल्याकडे त्याच्या ज्या टॅबलेट्स आहेत त्या टॅबलेट्स दॅट टॅबलेट्स विल बी अ ऑब्सोलेट आयटम. Then again azithromycin is going to replace with the clarithromycin. Means there are certain changes that takes place in the प्रोसेस, प्रोडक्ट डिझाईन, किंवा असे वेगवेगळ्या. आता सपोज फॉर एक्झाम्पल जुन्या काळामध्ये द इंजेक्शन विच आर गिवन टू द पेशंट्स दे आर मेड अप ऑफ ग्लास. काचेचे इंजेक्शन असायचे जनरली. डॉक्टर तुम्ही पाहिलं असेल की ते बॉईल करायचे बिफोर गिविंग टू द पेशंट, राईट? बट दॅट इंजेक्शन इज नाउडेज रिप्लेस विथ अ डिस्पोजेबल सिरिंज अँड निडल. अंडरस्टँड? मीन्स ड्यू टू द चेंज इन डिझाईन सम प्रोडक्ट मे बिकम ऑब्सलेट, राईट? प्रोडक्टच्या डिझाईनमध्ये चेंज झाला, प्रोसेसमध्ये चेंज झाला, त्याच्यामुळं काही काळानुसार काही वस्तू ऑब्सलेट होतात, म्हणजे त्याचा यूज राहत नाही. मग ह्या 3 प्रकारामध्ये आपण काय करतो इन्व्हेंटरी कंट्रोलमध्ये? वी विल डिवाइड द टोटल इन्व्हेंटरी इन टू धीस 3 टाईप्स. नॉट टोटल इन्व्हेंटरी बट फ्यू आयटम्स इन धीस 3 टाईप्स. कोणकोणते? स्लो मुव्हिंग आयटम म्हणजे ज्यांची मागणी खूप कमी आहे. डॉर्मनंट मटेरियल म्हणजे ज्यांची मागणी फक्त सीझन टू सीझन असते. आणि ऑब्सलेट आयटम्स. ऑब्सलेट आयटम म्हणजे ज्यांची मागणी कमी होऊन जाते. का बरं? तर तो प्रोडक्ट मार्केटमध्ये त्याची डिझाईन चेंज झालेली असते, त्याच्यापेक्षा सुपेरियर प्रोडक्ट आलेला असतो, अशामुळे त्याला म्हणायचं ऑब्सलेट आयटम्स, राईट? द स्लो मुव्हिंग आयटम्स टू बी व्हॅल्यूड ॲट अ कॉस्ट, रिप्लेसमेंट प्राईस और नेट रिअलायझेबल व्हॅल्यू और विच एवर इज लेस. Understand? So in order to detect slow atoms, non-moving atoms, the various step to determine. मग आपण पाहिलं की आपल्याकडे जे इन्व्हेंटरीमध्ये जे आयटम्स आहेत आपण त्याला आयदर वी हॅव टू क्लासिफाईड इन टू 3 टाईप्स. इट मे बी क्लासिफाईड ॲज अ स्लो मुव्हिंग, इट मे बी क्लासिफाईड ॲज अन डॉर्मनंट, और इट मे बी क्लासिफाईड ॲज अ ऑब्सलेट आयटम्स. बट हाऊ दे आर क्लासिफाईड? त्यांचं क्लासिफिकेशन करायचं कसं? त्या क्लासिफिकेशन करण्यासाठी देर आर 3 methods are used. First one is the periodic report, second one is the obsolete items, and third one is the moving ratio. These are the methods which are used to classify slow and non-moving items. The first one is the periodic report. In periodic report what happens? A monthly or quarterly report on the stocks of non-moving items is prepared, which indicates its purchase, consumption and balance in hand. These reports are generally given or submitted to the management. आता ज्या वस्तू आपल्याकडे आहेत इंडस्ट्रीमध्ये त्याचं काय केलं जातं? जनरली त्याचा एक रिपोर्ट बनवला जातो. तो कसा असतो? इट मे बी अ मंथ वाईज और इट मे बी अ क्वार्टर वाईज. क्वार्टर मीन्स आफ्टर एव्हरी 4 months. मग 4 months और मंथली त्या प्रत्येक वस्तूचा रिपोर्ट बनवला जातो. आणि त्याच्यामध्ये त्या रिपोर्टमध्ये काय असतं? त्याची परचेस किती क्वांटिटीमध्ये आपण तो परचेस केलं होतं, त्यातलं कंजम्पशन किती झालं, बरोबर, आणि शिल्लक किती राहिलं, बॅलन्स, हाऊ मच बॅलन्स इज रिमेन. इट इज कॅल्क्युलेटेड अँड जनरली these reports are submitted to the top level of management. This is the one of the method that is the periodic report. Second method is the
obsolete atoms. Obsolete atoms means many of slow and non-moving atoms may become useless with the passage of time. A well-designed information system has to be devised to locate such obsolete atoms so that it can be utilized and their further purchase can be stopped. आता तुम्हाला आधीच एक्झाम्पल सांगितलं मी की वेळेनुसार काही काही आयटम्समध्ये बदल होत असतात, त्याची मागणी संपत असते किंवा त्याच्यापेक्षा सुपेरियर क्वालिटीचा प्रोडक्ट येत असतो, त्याच्यामुळे काही काही आयटम्स काय होतात, दे बिकम ऑब्सलेट मीन्स दे बिकम नो मोर, their use is no more, so that atoms become obsolete, and these we have to keep watch on these atoms which become obsolete. Once we found that any one of the atoms become obsolete, that time we can stop its further purchase or we can stop its further manufacturing. आपल्याला कळलं की आपल्या इंडस्ट्रीमधला एखादा आयटम काय झाला आहे, ऑब्सलेट झाला किंवा काय झाला आहे, तो आता इट इज हॅव्हिंग नो मोर यूज, दॅट टाइम वी कॅन स्टॉप इट्स प्रोडक्शन, अंडरस्टँड, और फर्दर परचेस. दिस इज द सेकंड आयटम. देन थर्ड वन इज द मूविंग रेशोज. In order to isolate slow moving atoms, dormant and dead stock, moving ratios may be calculated periodically. These ratios shows the turnover of these atoms for the presentation to the management. So in moving ratio मध्ये काय केलं जातं की we have to isolate slow moving atoms, dormant atoms and dead stock. The moving ratios is calculated. Moving ratios are calculated, and these ratios shows the turnover of these atoms. आणि ज्यावेळेस आपण मुव्हिंग रेशो कॅल्क्युलेट करतो त्यावेळेस आपल्याला त्याचा टर्नओव्हर करतो, अँड ड्यू फ्रॉम दिस टर्नओव्हर कॅन बी शोन टू द टॉप लेवल ऑफ मॅनेजमेंट. दिस इज द वन ऑफ द मेथड which is used for the inventory control, that is the review of slow and non-moving atoms. Now we will see the second method for the today's lecture of the inventory control is the input output ratio analysis. In short we can say IO ratio. IO ratio is nothing but the input output ratio analysis. Then what is meant by input output ratio? Input output ratio is the relation between the quantity of the material charged for the production process and quantity of the material in the final output is called as the input output ratio. Means थोडक्यात काय, इनपुट आउटपुट रेशोमध्ये काय म्हणू शकतो आपण, रॉ मटेरियल किती वापरलं आणि त्याच्यापासून फायनल प्रोडक्ट किती बनलं, दॅट इज द इनपुट आउटपुट रेशो. फॉर एक्झाम्पल, आता एक्झाम्पल म्हणजे एखादं रॉ मटेरियल आपण वापरतोय त्यापासून फायनल प्रोडक्ट आपल्याला भेटला, म्हणजेच याच्यातला जो रेशो असेल दॅट रेशो इज कॉल्ड एज द इनपुट आउटपुट रेशो. फॉर एक्झाम्पल, आता आपण अपार्ट फ्रॉम फार्मास्युटिकल इंडस्ट्री वी विल सी वन एक्झाम्पल. सपोज आपण एखादी डाळ असती, बरोबर, ती बनवतो, हरभऱ्यापासून हरभऱ्याची डाळ बनवली जाते. मग सपोज आपण 100 किलो हरभरा दिला तर 100 किलो डाळ तयार होते का? नाही होत, त्यापेक्षा कमी होते. का कमी होते? कारण त्याच्यामध्ये थोडंफार वेस्ट असतं, त्याच्यावरचं आवरण असतं, त्याची क्वांटिटी कमी होते. मीन्स फ्रॉम रॉ मटेरियल फायनल प्रोडक्ट किती भेटतं याचा जो रेशो असेल त्याला दॅट इज कॉल्ड ॲज द इनपुट आउटपुट रेशो. फॉर एक्झाम्पल, आपण सरकीपासून त्याचं पेंट तयार होते, मग त्याच्यात काही सरकीच्या बियापासून, मग त्याच्यापासून काही तेल मिळतं, काही पेंट होती, बरोबर. म्हणजेच रॉ मटेरियलपासून फायनल प्रोडक्ट किती भेटतं त्याचा जो रेशो असतो दॅट रेशो इज कॉल्ड ॲज द इनपुट आउटपुट रेशो, अँड इट इज नेसेसरी टू डिटरमाइन द इनपुट आउटपुट रेशो. आता एक्झाम्पल पाहू आपण. फॉर एक्झाम्पल 2 किलोग्राम ऑफ मटेरियल ए नावाचं मटेरियल आपण काय घेतलं किती घेतलं 2 किलोग्राम यूज फॉर द प्रोडक्शन प्रोसेस, अँड कंटेंट ऑफ द मटेरियल इन द फायनल प्रोडक्ट इज 1.6 किलोग्राम. म्हणजे ज्यावेळेस आपण 1 किलो ए नावाचा एक ड्रग सबस्टन्स घेतला किंवा एखादा सबस्टन्स घेतला ॲज अन रॉ मटेरियल आणि त्याची क्वांटिटी किती घेतली 2 किलोग्राम, आणि फायनल प्रोडक्टमध्ये त्याची जी क्वांटिटी आली ती किती आली 1.6 किलोग्राम. मग अशा वेळेस इनपुट आउटपुट रेशो कसा कॅल्क्युलेट करायचा, तर त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे पहा. इनपुट आउटपुट रेशो म्हणजे 2 किलोग्राम आपण प्रोडक्ट घेतला होता म्हणून 2 डिवायडेड बाय फायनल प्रोडक्ट किती आलं आहे 1.6,
बरोबर 1.6 म्हणजे 2 डिवायडेड बाय 1.6 मल्टिप्लाय बाय 100 आपल्याला तो रेशो पर्सेंटेजमध्ये काढायचा म्हणून त्याला आपण 100नी मल्टिप्लाय केलं म्हणजे 2 डिवायडेड बाय 1.6 मल्टिप्लाय बाय 1 बाय 100 म्हणून याचा रेशो आला इनपुट आउटपुट रेशो इज 125%. हाऊ मच इट इज 125%. दिस इज द मेथड which is used for the calculating the input output ratio. Here काय केलं आपण input is divided by the output and multiplied by with 100, so it gives the input output ratio in terms of percentage. Then what are the advantages for calculating the input output ratio? हा input output ratio काढल्यामुळे फायदा काय होतो त्याचा पहिला ॲडव्हान्टेज आहे इट डिटरमाइन द इफिशियन्सी ऑफ द मॅन्युफॅक्चरिंग डिपार्टमेंट. फर्स्ट जितका जास्त इनपुट आउटपुट रेशो दॅट टाइम वी कॅन से द मॅन्युफॅक्चरिंग डिपार्टमेंट इज अ मोर इफिशियंट. अंडरस्टँड. सो it helps in the comparison of actual consumption of the material with the standard consumption and it indicates whether the material is favorable or unfavorable. Generally all standards are maintained or given. आणि प्रत्येक गोष्टीसाठी जनरली स्टँडर्ड दिलेले असतात. जसं तुम्हाला मी डाळीचं एक्झाम्पल सांगितलं की 100 किलोग्राम हरभऱ्यापासून इतके किलोग्राम आपल्याला डाळ मिळते हे जनरली दिलेलं असतं. मग आपण त्या स्टँडर्ड बरोबर आपला ॲक्च्युअली रिझल्ट कम्पेअर करतो आणि बाय कम्पेअरिंग द ॲक्च्युअल रिझल्ट वी कॅन डिटरमाइन द whether the process which are using is the favorable or unfavorable. The next one is the cost of raw material in the finished product can be find out by multiplying the cost of raw material per unit by the input output ratio. Means by doing this input output ratio we can determine the cost of raw material in the finished product and we can find out it by multiplying the cost of raw material per unit by input output ratio. These are the various advantages of input output ratio. Then we will see the next point one example how to find out the input output ratio. आता suppose एक pharmaceutical company, a pharmaceutical drug and pharmaceutical company is there and which uses the name of a chemical. That name of chemical is A. फॉर एक्झाम्पल पाहतो आपण की एक फार्मास्युटिकल कंपनी आहे आणि ते ए ॲज अन रॉ मटेरियल म्हणून वापरतात. ए नावाचं केमिकल रॉ मटेरियल वापरतात. जनरली त्याचा रेट आहे ॲट अ रेट ऑफ 100 रुपीज पर किलो. किती रुपये किलोने भेटतं ते ए केमिकल 100 रुपये किलोने आणि त्या प्रॉडक्टचा इनपुट आउटपुट रेशो आहे 125%. आता इनपुट आउटपुट रेशो कसा काढलेला असेल त्याचा इनपुट डिवायडेड बाय आउटपुट मल्टिप्लाय बाय 100. बरोबर. म्हणजे ए प्रोडक्ट ते जनरली फार्मास्युटिकल कंपनी यूज करतात. त्याचा कॉस्ट आहे 100 रुपीज पर kg अँड इट इज हॅव्हिंग द इनपुट आउटपुट रेशो इज 125%. आता सपोज ड्यू टू द नॉन अवेलेबिलिटी ऑफ दिस रॉ मटेरियल ए रॉ मटेरियल काही कारणामुळे भेटतच नाही आहे त्या कंपनीला लागणारं ए रॉ मटेरियल काही कारणामुळं भेटत नाही आहे. मग त्याला 2 अदर सबस्टिट्यूट्स आर अवेलेबल इन मार्केट. त्या ए रॉ मटेरियलचे 2 सबस्टिट्यूट म्हणजे 2 पर्याय अवेलेबल आहे. सपोज आपण त्याला म्हणून 2 वेगवेगळे पर्याय अवेलेबल आहे. ते कसे आहेत पाहू. त्याच्यामध्ये 2 पर्याय अवेलेबल आहे. फर्स्ट जो ऑप्शन अवेलेबल त्या ऑप्शनचं नाव आहे A1. त्याचा रेट आहे 150 रुपीज पर किलोग्राम आणि त्याचा जो इनपुट आउटपुट रेशो आहे तो किती आहे 110. आणि दुसरा A2 एक सबस्टिट्यूट अवेलेबल आहे. त्याचा रेट आहे 120 पर किलोग्राम आणि त्याचा इनपुट आउटपुट रेशो किती आहे 140 आहे. अंडरस्टँड. मग आता ॲज अन मॅनेजमेंट और ॲज अन ओनर आपण काय विचार करू आपल्याला ह्या दोन्हीतला जी वस्तू स्वस्त बसेल तीच आपण प्रोडक्शनसाठी यूज करणार. मग आपण ती कसं बाय सिंग हे पाहून आपण नाही ठरवू शकत की याच्यातलं कोणतं द मटेरियल विच इज मोर इकॉनॉमिकल. मग त्यासाठी आपल्याला वन मेथड शुड बी अडॉप्टेड or we have to do some calculation. Since the rate of per kilogram and input output ratio vary in both cases. दोन्ही केसमध्ये रेट किलोग्राममध्ये फरक आहे आणि त्याचं इनपुट आउटपुट फरक आहे. म्हणजे याचा रेट 150 रुपीज पर किलोग्राम आहे तर त्याचा रेशो किती आहे फक्त 1010 आणि याचा रेट 120 आहे तर याचा रेशो किती आहे
140. मग आता ह्या दोन्हीमधून आपण कोणता प्रोडक्ट यूज करायचा, का करायचा, कारण आपल्याला ए प्रोडक्ट भेटत नाही, म्हणून A1 किंवा A2 पैकी कोणता यूज करायचा हे आपण कसं फाइंड आउट करणार. ह्याच्यासाठी फॉर्म्युला आहे, द कॉस्ट ऑफ रॉ मटेरियल इज इक्वल टू इनपुट डिवायडेड बाय आउटपुट मल्टिप्लाय बाय द रेट्स पर युनिट इन द फिनिश प्रोडक्ट. सो आता आपण कॉस्ट ऑफ रॉ मटेरियल काढणार आहे फॉर A1 साठी इनपुट डिवायडेड बाय आउटपुट. इनपुट याचं किती आहे 1010, आउटपुट म्हणजेच 100 असणार, मल्टिप्लाय बाय त्याचा रेट 150, म्हणजे याची कॉस्ट आली पर किलोग्रॅम रॉ मटेरियलची 165 रुपीज पर kg. Simple mathematics, by applying mathematical rules we have divided input by output multiplied by the rates per unit. This is the cost for the material A1. Then similarly we can do the calculation for the A2. That time it give the quantity or it give the rate is 168 rupees per kilogram, and by seeing both rates, by taking into consideration the cost of the raw material A1 is more less or it is less, so it is recommended because it is economical. It is having the cost only 165, and compared to the A2 having the cost 168 per kg. So the A1 is considered for the production. Understand? This is the method which is used for the inventory control, that is the input output ratio method. Now we have to see the various levels of the inventory control. Generally आता आपला बिझनेस आहे मग बिझनेस आहे म्हणल्यावर आपल्याकडे वेगवेगळ्या वस्तू असतील ज्या आपण फर्दर सेलसाठी वापरणार असू. मग त्या ज्या वस्तू आहे त्याच्या एक कुठल्या तरी लेवल डिटरमाइन केलं पाहिजे. लेवल म्हणजे सपोज एखादी वस्तू आहे ती मॅक्झिमम आपण किती स्टोअर करायची, त्याला म्हणणार आपण मॅक्झिमम स्टॉक. मिनिमम आपल्या शॉपमध्ये किती ठेवायची, दॅट इज द मिनिमम लेवल. रिऑर्डर लेवल म्हणजे कोणत्या लेवलपर्यंत आल्यानंतर आपण ती वस्तूची ऑर्डर द्यायची, दॅट इज द रिऑर्डर लेवल. ऑर डेंजर लेवल, कितीपर्यंत स्टॉक गेला तर त्याला आपण डेंजर म्हणणार. अशा वेगवेगळ्या लेवल्स आपण सेट केल्या पाहिजे, अँड दिस इज द टॉपिक इज कॉल्ड ॲज द सेटिंग ऑफ व्हेरियस लेवल. In order to maintain the inventory control, it is important to decide upon the various levels of material. The various level are the maximum level, minimum level and reorder level. तुम्हाला आता सांगितलं की ह्या वेगवेगळ्या लेवल सेट केल्या पाहिजे, आणि मग त्या लेवल कोणत्या असतील, मॅक्झिमम एखादी वस्तू किती ठेवायची, दॅट इज द मॅक्झिमम लेवल. त्याच्यानंतर किती कमीत कमी ठेवायची, दॅट इज द मिनिमम लेवल. आणि ह्या दोन्हीच्या मध्ये एक लेवल असेल मिनिममपेक्षा थोडी जास्त असेल, दॅट इज द रिऑर्डर लेवल. म्हणजे ह्या लेवलपर्यंत ती वस्तू आली तर त्याच्यानंतर त्या वस्तूची ऑर्डर द्यायची, दॅट इज अ रिऑर्डर लेवल. बरोबर. दीज लेवल्स आर नॉट परमनंट. ह्या लेवल एकदा सेट केल्या म्हणजे या परमनंट आहेत का अशी कुठली गोष्ट नाही. दीज लेवल्स आर नॉट परमनंट बट नीड टू रिवाइज ड्यू टू द चेंज इन द फॅक्टर्स विच डिटरमाइन दीज लेवल. त्या काही वस्तूंची मागणी कमी होत असते, जास्त होत असते, आणि मग त्या मागणीनुसार ह्या लेवल पण चेंज होत असतात. मग आता मॅक्झिमम स्टॉक लेवल कशाला म्हणायचं, एखादी वस्तू आहे आपल्या शॉपमध्ये, आपण सपोज असं कन्सिडर करू आपलं आता रिटेल शॉप आहे. कोणतं शॉप आहे, रिटेल मेडिकल शॉप आहे. मग आपल्याकडं एखाद्या वस्तू मॅक्झिमम किती ठेवली पाहिजे, तर त्याची जी लेवल असेल दॅट इज द मॅक्झिमम लेवल. म्हणजे आता तुम्ही कुठल्याही एखाद्या मेडिकल शॉपमध्ये व्हिजिट करा, तुम्ही पाहिलं असेल की एखाद्या वस्तूला ठेवण्यासाठी एक लिमिट असतं. की एखाद्या दुकानात आपण एखाद्या मेडिकल शॉपमध्ये पाहिलं एखाद्या औषध आहे त्याच्या बाटली त्याच्या सिरपच्या कंटेनर मॅक्झिमम असून किती असतात, अप टू 50-100 डिपेंडिंग अपॉन द साईज अँड डिपेंडिंग अपॉन द इट्स डिमांड अँड कन्झम्पशन. त्याच्यानुसार त्याची लेवल ठरवलेली असते, दॅट इज द मॅक्झिमम लेवल. मग मॅक्झिमम लेवल काय म्हणायचं, कशाला म्हणायचं, मॅक्झिमम लेवल रिप्रेझेंट द अप्पर लिमिट बियॉन्ड विच द क्वांटिटी ऑफ एनी ॲटम शुड नॉट बी नॉर्मली अलाउड टू राईज. एक अशी लिमिट की त्याच्यावरती आपण क्वांटिटी ऑफ मटेरियल आणत नाही, that is the normal limit. The maximum stock level for a particular atom is fixed after considering the
फॉलोइंग ॲटम्स. मग हे मॅक्झिमम एखादा वस्तूचा साठा किंवा एखादी वस्तू आपल्या शॉपमध्ये किती ठेवायची हे डिटरमाइन करण्यासाठी वेगवेगळे फॅक्टर्स आपण कन्सिडर करतो. आणि मग ते फॅक्टर कोणते, तर त्या फॅक्टर पहिला फॅक्टर आहे त्यातला रेट ऑफ कन्झम्पशन. तर मटेरियल किती फास्ट तुमच्या शॉपमधून विकल्या जाते, दॅट इज द रेट ऑफ कन्झम्पशन. देन स्टोरेज स्पेस अवेलेबल, आपल्याकडं जागा किती आहे एखादी वस्तू ठेवायला, बरोबर, त्याचं स्पेस किती अवेलेबल आहे. देन अमाऊंट ऑफ कॅपिटल निडेड अँड अवेलेबल, ती वस्तू खूप सारी स्टोअर करायची म्हणजे किती पैसे त्याच्यामध्ये गुंतून राहणार ते पण पाहिलं पाहिजे. देन नेक्स्ट नेचर ऑफ द मटेरियल, मटेरियलचं नेचर कसं आहे. त्याच्यानंतर मार्केट ट्रेंड, मार्केटचं ट्रेंड कसं आहे, चेंज होतोय का नाही होत, मार्केटची फॅशन चेंज होती का नाही होत. त्याच्यानंतर गव्हर्नमेंटचं रिस्ट्रिक्शन आहेत का, काही काही वस्तू रिस्ट्रिक्ट